वदन्तु सद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवता गता। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी महाथेरो, मुख्य संचालक दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, आपल्याच परिसरामध्ये राहून धम्माचं काम करणारे पूजनीय भिक्खू सुपारकजी व सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी या ऐतिहासिक अमरावती शहरातील शोभानगर येथील श्रद्धासंपन्न उपासिका चंदाई भीमराव भडके परिवारांच्या वतीने पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या श्रद्धेने आज आपल्या राहत्या घरी या परिसरामध्ये करण्यात आलेला आहे। अत्यंत हर्ष उल्हासाने, आनंदाने आपण भिक्खू संघाचं स्वागत केलं, सन्मान केलं। हे सर्वच जे श्रेय आहे, हे सर्व जे काही पुण्य आहे, हे संपूर्ण पुण्य भडके परिवारांचा आहे। तर या परिवारांसाठी आपण सर्वांनी त्यांच्या दानाचं अनुमोदन म्हणून एकदा साधुवाद द्यायचा आहे। स्वतः कुशल कर्म करणे आणि इतरांना सुद्धा त्या कुशल कर्मामध्ये, पुण्यकर्मामध्ये सहभागी करून घेणे हे आपल्या जीवनातील महान आणि असीम असं पुण्यकर्म असते बघा। आणि त्यामुळे भगवंताचा धम्म संपूर्ण मनुष्यांच्या हितासाठी आहे, सुखासाठी आहे, कल्याणासाठी आहे। धम्माचं अनुसरण करणारा, आचरण करणारा प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो। वेगवेगळ्या अंगाने भगवंताने उपदेश दिला आणि त्यामुळे भगवंताचे जे धम्मस्कंद आहे, भगवंताचे जे उपदेश आहे, वेगवेगळ्या परिस्थितीला अनुसरून वेगवेगळ्या समयी भगवंताने वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश दिलेले आहेत। आज आपण अत्यंत मोठ्या श्रद्धेने भिक्खू संघाच्या धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आला आहात आणि त्यामुळे भगवंताच्या विशेष धम्मातील काही महत्त्वपूर्ण जे अंग असतात, त्या महत्त्वपूर्ण अंगांचं दर्शन होणे, त्याला जाणणे, त्याला समजून घेणे हे आपल्या जीवनातील एक महान आणि असीम असं पुण्यकर्म असते, कुशल कर्म असते। तर सुरुवातीला जी मी गाथा म्हटली, तर त्या गाथेच्या संदर्भामध्ये आज थोडक्यामध्ये तुम्हाला
धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं अनेक वेळा आपण भिक्खू संघाच्या धम्मदेशना विषयावरती वेगवेगळ्या श्रवण करत असतो. परंतु कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं असं भगवंतांनी म्हटलं आहे. वेळ काळ जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये येत असते तेव्हा तेव्हा अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने आपण धम्मदेशना श्रवण केल्या पाहिजे. आणि त्यामुळे धम्मदेशना श्रवण करत असताना आपलं चित्त एकाग्र असलं पाहिजे, आपलं चित्त प्रसन्न असलं पाहिजे. एकाग्र चित्त असेल, प्रसन्न चित्त असेल, आनंदी चित्त असेल तर जी देशना आपण श्रवण करत असतो तर त्या देशनेतून आपल्या जीवनामध्ये अनंत पुण्य आपल्याला संपादन करता येत असते. कारण शरीराने जरी कधी कधी आपण इथे बसतो तरी मन इथे एवढ्या वेळापर्यंत असेलच असं नाही आहे. कारण मन चंचल आहे, दुर्दम्य आहे, कठीण आहे. वेगवेगळ्या विषयावरती आपलं मन जाऊ शकते. आणि त्यामुळे या ठिकाणी किमान 3 तासापर्यंत म्हणजे किमान कमीत कमी 3 तासापर्यंत आपल्या मनाला समजून ठेवायचा, मनाला सांगून ठेवायचा की 3 तासापर्यंत तुला कुठंच जाता येणार नाही. 3 तास तुला इथंच बसावं लागेल असं मनाला सांगून ठेवा. कारण मन आता जर त्याला सांगून ठेवलं तर ते म्हणलं ठीक आहे, म्हणजे शरीराला ते ऑर्डर देईल. मग आहे की नाही, मनाला जर तुम्ही सांगून ठेवलं तर शरीराला ते ऑर्डर देईल की 3 तासापर्यंत तुला इथेच बसायचं आहे. त्यामुळे एकाग्र चित्ताने, प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने देशना बघा आपण श्रवण केल्या पाहिजे. आणि त्यामुळे चित्त जर एकाग्र असेल, प्रसन्न असेल, आनंदी असेल तर आपण जे श्रवण करत असतो तर त्यापासून पुण्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो. भगवंताने मनुष्याच्या जीवनामध्ये कुशल कर्म, पुण्यकर्म करण्यासाठी, आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश दिलेले आहे. कारण मनुष्याचं मन जर निर्मळ असेल, पवित्र असेल, परिशुद्ध असेल तर मनुष्य प्रसन्न असतो, आनंदी असतो. आणि त्यामुळे आनंदी मन जर आपल्याला प्राप्त करायचं असेल, सुखी मन जर आपल्याला प्राप्त करायचं असेल, सुखमय जीवन जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्या मनाला परिशुद्ध आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपलं मन जर परिशुद्ध असेल तर परिशुद्ध चित्ताने जे जे काही आपण कर्म करत असतो, परिशुद्ध मनाने जे जे काही आपण कर्म करत असतो तर ते कर्म कुशल कर्म असतात, ते कर्म पुण्य कर्म असतात. कारण पुण्याचं दुसरं नाव आहे मन प्रसन्न असणे. पुण्य जे आपण म्हणतो म्हणजे जे कर्म केल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो, आपलं मन प्रसन्न होते, आपलं मन सुखी होते तर ते कुशल कर्म. जे कर्म केल्यानंतर आपलं मन दुःखी होत असेल, कष्टी होत असेल, बेचैन होत असेल तर ते अकुशल कर्म, वाईट कर्म. आणि त्यामुळे मनाला परिशुद्ध करायचं आहे. मनुष्याचं मन आणि मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे विचार असतात या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी भगवंताचा हा धम्म आहे. 3 अंग भगवंताने सांगितले महत्वपूर्ण आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी. पहिला अंग आहे दान, पहिला अंग आहे दान, दुसरा अंग आहे शील आणि तिसरा अंग आहे भावना. म्हणजे दान, शील आणि भावना या 3 गोष्टी आपल्या मनाला परिशुद्ध करत असतात, आपल्या मनाला प्रसन्न करतात, आपल्या मनाला आनंदी करत असतात. जसं तुम्ही शील ग्रहण केलं, 5 शील तुम्ही ग्रहण केले, पंचशील भंतेने तुम्हाला दिलं, म्हणजे शीलामध्ये तुम्ही आता प्रतिष्ठित आहात. 5 शीलाचं तुम्ही काटेकोरपणे पालन करणार आहात. म्हणजे या 5 शीलाचं तुम्ही आता ग्रहण केलं आणि त्या 5 शीलामध्ये तुम्ही प्रतिष्ठित झाला आहात. दुसरं जे कर्म आहे तुम्ही भावना करत आहात, चिंतन मनन करत आहात. कारण ज्या ज्या गोष्टी तुम्ही श्रवण केल्या यापूर्वी, तर यापूर्वी ज्या गोष्टी तुम्ही श्रवण केल्या आणि भिक्खू संघाच्या धम्मदेशनेमध्ये जर तशा प्रकारचा विषय आला, ते विचार आले
तर ते पुन्हा पुन्हा आपले म्हणजे रिमाइंड होतात. अर्थात त्या कुशल कर्माची आपण बसल्या जागी भावना सुद्धा करत आहोत, त्याचं चिंतन मनन सुद्धा आपण करत आहोत. आणि त्यानंतर दान पुण्य. दान तर आपण पुण्य करतच आहात. भिक्खू संघ तुम्हाला दान करत आहेत. कोणतं दान करत आहेत? धम्मदान करत आहेत. सब्बदानं धम्मदानं जिनाती. सर्व दानामध्ये धम्मदान हे श्रेष्ठ आहे. अन्य कोणत्याही प्रकारचं जे दान पुण्य आहे, धम्मदानासारखं श्रेष्ठ या संसारामध्ये कोणत्याही प्रकारचं दान नाही. आणि त्यामुळे भिक्खू संघ आपल्याला जेव्हा धम्मदान करत असतो, तुम्ही दान केलं, तुमचं दान पुण्य झालं. जसं भडके परिवाराने भोजन दान दिलं, म्हणजे अत्यंत जे अमिष दान कर्म आहे, तर अमिष दान कर्म त्यांनी केलं, भोजन दान दिलं. आणि त्यांच्या भोजनामुळे आम्हाला 4 गोष्टी प्राप्त झाल्या. आयुष्य प्राप्त झालं, वर्ण प्राप्त झाला, सुख प्राप्त झालं आणि दान देण्यासाठी बल सुद्धा प्राप्त झालं. म्हणजे आपण जे भोजनदान भंतेंना देत असतो, भिक्खू संघाला देत असतो, तर फक्त भोजन आपण देत नाही, तर त्या भोजनाच्या द्वारा भिक्खू संघाला 4 प्रकारच्या गोष्टी आपण दान करत असतो. आयुष्याचं दान करतो, वर्णाचं दान करतो, बलाचं दान करतो आणि सुखाचं दान करत असतो. आणि त्यामुळे भिक्खू संघ तुम्हाला धम्मदान करत आहे. आणि त्यामुळे धम्मदान जेव्हा जेव्हा आपण श्रवण करत असतो, धम्मदान जेव्हा जेव्हा आपण करत असतो, तर आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम त्याचा लाभ होत असतो. आता कधी कधी काही काही लोकांना असं वाटते, काय धम्मदान, नेहमीच ऐकतो आम्ही धम्मदान, आणि भंतेजी नेहमी धम्मदानावरच बोलतात, धम्मदानच सांगत असतात. 3च तर कर्म आहेत. म्हणजे भगवंताने जे उपदेश दिले, 80,000 82,000 उपदेश भगवंताने स्वतः दिले. 2,000 उपदेश भगवंताच्या अग्र श्रावक शिष्याने दिले. म्हणजे 84,000 धम्मस्कंद बुद्ध तत्वज्ञानामध्ये आहे. या 84,000 धम्मस्कंदाचा जो भाव आहे, दान, शील आणि भावना, काया, वाचा आणि मन, या 3 अवस्थेला परिशुद्ध करण्यासाठी भगवंताचा पूर्ण धम्म आहे. म्हणजे भगवंताने जे 82,000 उपदेश दिले, त्या उपदेशाचा सार मनाला परिशुद्ध करणे, वाचेला परिशुद्ध करणे आणि शरीराला परिशुद्ध करणे. म्हणजे काया, वाचा आणि मन या 3 अवस्थेला परिशुद्ध करणे हे मानवी मनाचं उद्देश आहे, मानवी मनाचं ध्येय आहे आणि बुद्ध तत्वज्ञानाचा तो सार आहे. आणि त्यामुळे दान अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत स्वतः म्हणतात, भिक्षूंनो, ज्या सुखाची मी अनुभूती करत आहे, ज्या सुखाचा मी आनंद घेत आहे, हे सर्वच्या सर्व सुख कशामुळे मला प्राप्त झालं, तर मी केलेल्या दान कर्मामुळे, मी केलेल्या दान पारमितेमुळे. कारण एक बोधिसत्व बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त करण्यासाठी दान पारमिता पूर्ण करत असतो. किती दान पारमिता, किती पारमिता पूर्ण करतो बोधिसत्व? 30 पारमिता. किती? 30 पारमिता. 10 मुख्य पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 परमार्थ पारमिता. 30 प्रकारच्या पारमिता. जसं आपल्याला मुख्य 10 पारमिता माहित आहे, पण उपपारमिता सुद्धा 10 असतात आणि परमार्थ पारमिता सुद्धा 10 असतात. 30 प्रकारच्या पारमिता एक बोधिसत्व बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त करण्यासाठी त्याचं अनुसरण करतात, आचरण करतात. एक बोधिसत्वाला बुद्धत्वाच्या अवस्थेपर्यंत घेऊन जाण्यासाठी दान हा कुशल धम्म सहाय्य ठरत असतो. बोधिसत्व जर दान देत नसेल, तर तो बुद्धत्व कधीही प्राप्त करू शकत नाही. बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी दान अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की, भिक्षूंनो, माझ्या जीवनामध्ये ज्या सुखाचा मी अनुभव घेत आहे, त्या सर्व प्रकारच्या सुखाचं जो पाया आहे, सुखाचं जे अंग आहे, तर ते म्हणजे दान आहे. आणि त्यामुळे पारमितेमध्ये पहिलं अंग आहे दान पारमिता. आपल्या जीवनामध्ये दान आपण करत असतो. मग दान कसं करावं,
दान कुणाला करावं, दान कशासाठी करावं, हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. कारण दान देत आहोत आपण, तर दान देण्यासाठी सम्यक दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. जर दान देण्यासाठी जर तुमच्याकडे सम्यक दृष्टी नसेल, तर ते दान तुमचं मिथ्य सुद्धा होऊ शकते. ते दान तुमचं चुकीचं सुद्धा होऊ शकते. आणि त्यामुळे दान देण्यासाठी सम्यक दृष्टी असली पाहिजे, योग्य दृष्टिकोन असला पाहिजे. आणि योग्य दृष्टिकोन जर आपल्या चित्तामध्ये असेल, तर आपण योग्य ठिकाणी दान करू शकतो, अन्यथा योग्य ठिकाणी आपण दान करू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंताने दानाचे 3 प्रकार सांगले. जसं पहिलं प्रकार आहे धम्मदान आहे. सब्बदानं धम्मदानं जिनाती, म्हणजे सर्व दानामध्ये श्रेष्ठ हे धम्माचं दान आहे. त्यानंतर अमिष दान आहे. अमिष दान म्हणजे वस्तू स्वरूपामध्ये, म्हणजे वस्तू स्वरूपामध्ये जे काही तुम्ही दान करता, मग भोजन दान तुम्ही करता, चिवरदान तुम्ही करता, औषधी दान करता, वस्त्रदान करता, जे काय एनिवे म्हणजे एव्हरीथिंग या संसारामध्ये जे काही देण्यासारखं आहे, तर त्याला अमिष दान असं म्हटलं जातं. अभयदान, दुसऱ्याला जीवदान देणे, ठीक ना, दुसऱ्याला अभय देणे, दुसऱ्याला जीवदान देणे, हे सुद्धा म्हणजे प्राण्यांची हत्या न करणे, चोरीचं कर्म न करणे, हे जे 5 शिलामध्ये तो भाव येत असतो. तर मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना अभय सुद्धा आपण दुसऱ्याला दिला पाहिजे. तर हे दानाचे 3 मुख्य अंग आहे, दानाचे 3 प्रकार आहे. त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात, दानदाते सुद्धा 3 प्रकारचे असतात. दानदाते, जसं तुम्ही दानदाते आहात, कधी याच्यापूर्वी तुम्ही ऐकलं नसेल, तर तुमच्यामध्ये 3 प्रकार आहे. दान देणाराचे 3 प्रकार असतात. एक पहिला प्रकार आहे दान दास, दान दास. दुसरा प्रकार आहे दान सहाय्यक. तिसरा आहे दानपती. दानपती, दान सहाय्यक आणि दान दास. दानपती म्हणजे काय? दानपती म्हणजे काय बरं? दान सहाय्यक म्हणजे काय? दानदास म्हणजे काय? माहित नाही. दानपती म्हणजे आपण ज्या वस्तू वापरतो, ज्या तुम्ही वापरता, त्याच्यापेक्षा अधिक उच्च दर्जाच्या जर आपण भिक्खू संघाला दान करत असेल, तर त्याला दानपती असं म्हणत असतात. म्हणजे श्रेष्ठ, तो श्रेष्ठ दानदाता आहे. आपण ज्या ज्या काही वस्तू वापरत असतो, तर आपण वापरतो त्यापेक्षा अधिक चांगल्या क्वालिटीच्या जर वस्तू आपण भिक्खू संघाला दान करत असेल, तर त्याला दानपती असं म्हणत असतात. तुम्ही दानपती सर्वच ठरता. इथे जेवढेही माता भगिनी बसलेल्या आहेत, बांधव बसले आहेत, सर्वच्या सर्व एका गोष्टीमध्ये दानपती ठरतात. कोणत्या गोष्टीमध्ये? कोणत्या दानामध्ये? एका दानामध्ये तुम्ही सर्वच्या सर्व एका दानामध्ये तुम्ही नेहमी दानपती असता. कोणतं? भोजन दान आहे की नाही? भोजन दानामध्ये तुम्ही दानपती असता ना. आता बघा, भोजनामध्ये एवढ्या साऱ्या वस्तू होत्या, एवढे सारे पदार्थ होते, म्हणजे भोजन दान देत असताना एवढं प्रसन्न चित्ताने आपण भोजन करतो, ऐक ना. भिक्खू संघासाठी आपण जे भोजन करतो त्याच्यापेक्षा उच्च दर्जाचं भोजन देण्याचा आपण भिक्खूंना प्रयत्न करतो. मग किती गरीब व्यक्ती असू द्या, तरी सुद्धा त्यांना असं वाटतं की अरे, आज आपल्याकडे भंतेजी भोजनाला येत आहे, एकदम चांगलं चांगलं आपण भोजन बनवलं पाहिजे, स्वादिष्ट भोजन बनवलं पाहिजे, प्रसन्न चित्ताने आपण भोजन बनवलं पाहिजे, कारण भंतेनं आपल्याला भोजन दान द्यायचं आहे. म्हणजे दानपती भोजन दानामध्ये तुम्ही सर्व ठरत असता. आणि त्यामुळे आपण संकल्प केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये की आपण भिक्खू संघाला भोजन दिलंच पाहिजे. मग पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, अष्टमी असेल, वर्षावास असेल, आणि जेव्हा केव्हा तुम्हाला जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होत असते, तेव्हा तेव्हा तुम्ही भोजन दान दिलं पाहिजे. कारण आपल्याला दानपती ठरण्याचं ते सौभाग्य प्राप्त होत असते. आणि त्यामुळे दानपती, दान सहाय्यक म्हणजे आपण जे वापरतो अगदी जशाच्या तसं देणं, त्याच क्वालिटीचं देणं, त्याला दान सहाय्यक असं म्हणत असतात. आणि आपण जे वापरतो त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाच्या वस्तू दान देणं, कमी किमतीच्या वस्तू दान देणं, त्याला दान दास असं म्हणत असतात. तर दानदास फार कमी लोक असतात, काही काही असतात
एकदम जे कंजूस मनाचे असतात तर ते तसे असतात. पण शक्यतो दानदास लोक फार कमी असतात. एक तर दान सहाय्यक ठरतात किंवा दानपती ठरत असतात. आणि त्यामुळे या तीन प्रकाराला आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. दान हे मनाला, बरं दान जे देत असतो आपण, दान दिल्यामुळे काय होते? जसं तुम्ही दान देता, नेहमीच दान करता तुम्ही, तर दान दिल्यामुळे तुमच्या मनातील कोणता भाव कमी होतो? लोभाचा, स्वार्थाचा, अहंकाराचा. तीनही कर्म आपले कमी होत असतात. म्हणजे दान दिल्यामुळे सर्वात महत्वपूर्ण, जर आपलं विकार कोणता कमी होत असेल तर तो म्हणजे लोभाचा विकार कमी होत असतो. आपल्या मनामध्ये जो अहंभाव असतो, संपत्तीचा अहंभाव मनुष्याला असते कधी कधी, ज्ञानाचा अहंभाव मनुष्याला कधी कधी असते, जात कुळाचा संप्रदायाचा अहंभाव मनुष्याच्या मनामध्ये कधी कधी असते, पदप्रतिष्ठेचा अहंभाव मनुष्याच्या मनामध्ये असते. वेगवेगळ्या प्रकारचे अहंकाराचे भाव भगवंताने सांगितले. तर हा अहंभाव सुद्धा आपल्या मनातील बघा दान दिल्यामुळे कमी होत असतो. सर्वात महत्वपूर्ण आपला लोभ कमी होत असतो. भगवंत असे म्हणतात की आपल्या मनामध्ये असणारा हा महत्वपूर्ण विकार आहे लोभ. आणि लोभ ज्या ज्या मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो तर तो मनुष्य कधीही आपल्या जीवनामध्ये दान करू शकत नाही. कंजूस मनाचा मनुष्य कधीही दान पुण्य करू शकत नाही. कारण दान कर्म करण्यासाठी दानंच युधंच समान माहू, असं भगवंतांनी म्हटलं आहे. दान कर्म करणे हे युद्ध करण्यास समान आहे. दान कर्म करणे हे युद्ध करण्यास समान आहे. म्हणजे युद्ध करण्यासाठी एखादा सैनिक जात असेल तर तो जीवाची पर्वा बिलकुल करत नाही. अगदी तशाच पद्धतीने दान जेव्हा आपण करत असतो तर आपल्या मनामध्ये म्हणजे सर्वस्व त्यागाचा जर भाव असेल तरच आपण दान पुण्य करू शकतो, अन्यथा आपण दान पुण्य करू शकत नाही. दान किती करतो, दान कसं करतो याला बिलकुल महत्व नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की दान केल्यामुळे आपल्या मनातील हा लोभाचा भाव कमी होत असतो. दुसरी गोष्ट, दान केल्यामुळे आपल्या मनामध्ये मैत्री आणि करुणेचा उगम होत असते. ऐक ना, दान केल्यामुळे मैत्री भाव आपल्या चित्तामध्ये निर्माण होत असतो. कारण दान कर्म करण्यासाठी सुद्धा आपल्या मनामध्ये मैत्री उत्पन्न झाली पाहिजे, करुणा उत्पन्न झाली पाहिजे. जसं तुम्ही कधी कधी दान करता, तुमच्या दारावरती जर कोणी याचक आला, कोणी गरीब व्यक्ती आला, तर तुमच्या मनामध्ये काय भाव उत्पन्न होतो? एक ना मैत्री भाव उत्पन्न होते किंवा करुणा उत्पन्न होते. आणि आपल्याला असं वाटतं की अरे हा व्यक्ती गरीब आहे, आपल्या दारावरती आला, तर सहज आपण त्याला काहीतरी देत असतो. अन्न म्हणा किंवा काही आर्थिक दान म्हणा किंवा कुठल्याही प्रकारची वस्तू स्वरूपामध्ये आपण त्यांना दान देत असतो. म्हणजे दान भाव आपल्या चित्तामध्ये जर उत्पन्न झाला तर मैत्रीचा विकास सुद्धा आपल्या चित्तामध्ये होत असतो, करुणेचा विकास सुद्धा आपल्या चित्तामध्ये होत असतो. कारण ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये मैत्री भाव आहे, करुणा भाव आहे, तोच मनुष्य दान करू शकतो. रागिष्ट मनुष्य, द्वेषी मनुष्य, लोभी मनुष्य कधीही दान करू शकत नाही. त्यामुळे मैत्री भाव आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झाला पाहिजे. जर मैत्री भाव आपल्या चित्तामध्ये जर उत्पन्न झाला तर आपण दान करू शकतो. करुणा भाव उत्पन्न झाला तर आपण दान करू शकतो. हा सुद्धा बघा आपला एक लाभ आहे. त्यानंतर दानामुळे आपलं पुण्यकर्म होत असतं. दान केल्यामुळे आपलं पुण्यकर्म होते. पुण्य हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. हे जे संपूर्ण जीवन जे आपण जगत असतो तर सर्व काही पुण्य बलामुळे आपल्याला ते प्राप्त होत असते. पुण्य जर आपलं असेल, कुशल कर्म जर आपलं असेल तर आपल्याला दान कर्म करण्याची संधी प्राप्त होत असते. बघा, आपलं जर पुण्य नसेल तर ते कर्म आपण करू शकत नाही. आणि त्यामुळे पुण्यकर्म हे मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. यापूर्वी सुद्धा मी सांगितलं की पुण्यकर्म म्हणजे काय. कधी कधी लोकांना असं वाटतं की पाप आणि पुण्य बौद्ध धर्मामध्ये नाही. कुठं सांगलं भगवंतानी पाप आणि पुण्य, कुठं सांगलं भगवंतानी स्वर्ग आणि नरक,
असंही भाव कधी कधी उत्पन्न होते. पण त्याची जी व्याख्या आहे ती व्याख्या आपण समजून घेत नाही की नेमकं पुण्यकर्म म्हणजे काय. तर पुण्यकर्म म्हणजे जे कर्म करताना प्रसन्नता उत्पन्न होणे, जे कर्म केल्यानंतर प्रसन्नता उत्पन्न होणे, ते कर्म पूर्ण झाल्यानंतर सुद्धा प्रसन्नता उत्पन्न होणे, आणि ते कर्म जेव्हा जेव्हा आपण आठवतो तेव्हा तेव्हा आपलं मन प्रसन्न होणे, त्याला पुण्यकर्म असं म्हणतात. कर्म करताना सुद्धा, कर्म केल्यानंतर सुद्धा, कर्म जेव्हा जेव्हा आपण आठवतो तेव्हा तेव्हा आपल्याला मन आनंद होते, प्रसन्न होते, त्याला कुशल कर्म, त्याला पुण्यकर्म म्हणतात. पाप कर्माची व्याख्या सोपी आहे. कर्म करताना भीती वाटणे, कर्म करताना भीती वाटणे, कर्म केल्यानंतर सुद्धा भीती वाटणे, आणि जेव्हा जेव्हा ते आपण कर्म आठवतो तेव्हा तेव्हा मन आपलं विधिग्न होणे, दुःखी होणे, कष्टी होणे म्हणजे पाप कर्म. सोपी व्याख्या भगवंताने केल्यामुळे पुण्यकर्माचा भाव आपल्या चित्तामध्ये निर्माण होत असतो दान कर्म केल्यामुळे. त्यानंतर आर्य अष्टांगिक मार्गाचा पाया म्हणजे दान कर्म आहे. कारण जोपर्यंत आपण दान कर्म करत नाही तोपर्यंत धम्माला आपण समजूनच घेत नाही. कारण धम्म जर आपण समजून घेणार नाही, तत्वज्ञान जर आपण समजून घेणार नाही, भगवंताचा विचार जर आपण समजून घेणार नाही, तर आपण धम्माचं आचरण करणार नाही. आपण धम्माचं आचरण करणार नाही तर आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या आदी विकाराला आपण समजून घेणार नाही, त्याला नष्ट करणार नाही. परिणामतः आपलं जीवन हे दुःखपूर्ण असेल. आणि त्यामुळे आर्य अष्टांगिक मार्गाचा पाया हे म्हणजे दान पुण्य आहे. दान पुण्य केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आर्य अष्टांगिक मार्गाचं आपण अनुसरण करत असतो. हा सुद्धा एक दानाचा लाभ आहे. भगवंत असे म्हणतात की आपल्या जीवनामध्ये जे काही दान आपण करतो दानाचा आणि कर्माचा सुद्धा संबंध आहे. दान आणि कर्म हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण दान आणि कर्म हे अत्यंत महत्वपूर्ण भगवंताने सांगितले. भगवंत असे म्हणतात चेतनाहं भिक्कवे कमंग वदामी, म्हणजे मी जे चेतनेचे जे भाव आहे, चेतनेच्या द्वारा जे कर्म केले आहे त्याला मी म्हणजे कर्म असं म्हणतो असतो. चेतना ही चेतना अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणारा जो भाव आहे चेतना, म्हणजे चेतनेच्या द्वारा केलेलं कर्म हे महान फळ देणार ठरत असते. मी नेहमी सांगतो बघा, अनाथ पिंडकाचं नाव आपण ऐकलं सर्वांनी, सर्व लोक अनाथ पिंडकाला जाणतात, ऐकतात. अनाथ पिंडक हा श्रावस्तीचा श्रेष्ठी होता, नेहमी भगवंताची सेवा करत असे. शेवटी असं म्हटलं आहे चेतना किती महत्वपूर्ण आहे बघा. म्हणजे चेतना, चित्ताची अवस्था, आपण जे दान देत असतो त्या दानामध्ये आपलं चित्त कसं आहे, आपलं मन कसं आहे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. अनाथ पिंडक अनेक वेळा दान पुण्य करतो, शेवटी एक वेळ अशी येत असते की अनाथ पिंडकाकडे काहीच नसते दान देण्यासाठी, आणि तो विचार करतो. तर माता विशाखा आणि अनाथ पिंडक हे दोन महाउपासक महाउपासिका असे असतात की जेव्हा जेव्हा विहारामध्ये ते जात असत तेव्हा तेव्हा काही ना काही विहारामध्ये ते घेऊन जात असत. आणि त्यामुळे भिक्खू असतील, भिक्खुनी असतील तर त्यांना असं वाटायचं की अनाथ पिंडक कधी येतात, माता विशाखा कधी येते. असे भिक्षू लहान लहान जे श्रामणेर असत तर ते त्यांची वाट बघत असत. आणि अनाथ पिंडक विचार करतो की अरे मला तर दान पुण्य करायचं आहे, मला तर भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे. मग भगवंताचं दर्शन मला घ्यायचं, पण देण्यासाठी तर काहीच नाही, देण्यासाठी काहीच नाही. त्याचा नित्यक्रम असायचा की ते काही ना काही घेऊन जात असत. तर तो विचार करतो आपल्या दालनामध्ये बसल्यानंतर, आणि विचार करताना त्याला आठवतं, तो खाली उतरतो, आपल्या सेवकाला एका टोपल्याभर आपल्या गार्डन मधली माती तो घेत असतो, आणि सेवकाच्या द्वारा तो विहारामध्ये जेतवनामध्ये जातो. जेतवनामध्ये गेल्यानंतर एक छोटस झाड असते, त्या छोट्याशा झाडाच्या बाजूला ते टोपलभर माती तो टाकत असतो. आणि टोपलभर माती टाकल्यानंतर तो धर्मसभेमध्ये जाऊन बसतो. धर्मसभेमध्ये जाऊन बसल्यानंतर भगवंत देशना देत असतात. अनाथ पिंडकाला बघून भगवंत असं म्हणतात की अरे आज अनाथाच्या नाताने भगवंतासाठी, भिक्खू संघासाठी काहीच आणलं नाही. तेव्हा अनाथ पिंडक म्हणतो की भगवान असं कधीही होणार नाही. जोपर्यंत अनाथ पिंडकाच्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत भगवंतासाठी
आणि भिक्खू संघासाठी अनाथ पिंडक काही आणणार नाही असं होऊ शकणार नाही. मग भगवंत म्हणतो की काय आणलं, तर अनाथ पिंडक सांगतो की भगवान मी एक टोपलंभर माती आणलेली आहे. काय केली, एका झाडाशी टाकलेली आहे. काय होईल त्याने, भगवान त्या मातीमध्ये असणारे जे कण आहे ते कण त्या झाडाला वाढवण्यासाठी सहाय्यक ठरतील. ते झाड हळूहळू मोठं होईल आणि हळूहळू ते झाड मोठं झाल्यानंतर त्या झाडाखाली कोणी भिक्खू बसेल, कोणी भिक्खूनी बसतील, तिथे ध्यान मनन चिंतन करतील आणि ध्यान मनन चिंतन करत असताना ते श्रोतापन्न होतील, ते सकृदागामी होतील, ते अनागामी होतील, ते अरहंत होतील. तर मग तुला काय लाभ आहे, भगवंत म्हणतात की मग तुला काय लाभ आहे, तर अनाथ पिंडक म्हणतो भगवान जेव्हा मला समजेल, जेव्हा मला कळेल की या झाडाखाली बसून कोणी श्रोतापन्न झाला, कोणी सकृतागामी झाला, कोणी अनागामी झाला, कोणी अरहंत झाला, तर भगवान माझ्या मनाला सुद्धा थोडा आनंद मिळेल, मला सुद्धा थोडी प्रसन्नता वाटेल, मला सुद्धा थोडस सुख लाभेल. किती भावना उदार आहे, किती उदार मन आहे बघा. म्हणजे हा उदार मनाचा जो भाव आहे, ही उदार मनाची चेतना, आपलं चित्त जर अशा प्रकारचं मृदू असेल, कोमल असेल, तर या कोमल चित्ताच्या द्वारा, या मृदू चित्ताच्या द्वारा आपण जे काही कर्म करत असतो, तर ते कर्म करत असताना आपल्याला बघा प्रसन्नता प्राप्त होत असते. दान देत असताना आपलं चित्त जर मृदू नसेल, आता तुम्ही पाहता कधी कधी दान देणारे लोक, ऐक नाही, दान देत असताना म्हणजे आता वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जातो, म्हणजे दान देण्याची प्रवृत्ती बघा मनुष्यांची कशी असते की काही काही लोक सहज दान देतात, कुठल्याही प्रकारे मनामध्ये भाव नसतो, ना ते प्रसिद्धीसाठी दान असतं, ना ते नावासाठी दान असतं. कधी कधी होते नावासाठी सुद्धा दान दिलं जातं, कधी कधी प्रसिद्धीसाठी सुद्धा दान दिलं जातं. म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये असणारे हे जे भाव असतात, तर त्या भावनेमुळे, त्या चेतनेमुळे बघा चित्ताची अवस्था ही खराब होत असते. कधी कधी आपण दान देतो, दान देत असताना एखादं समजून घ्या लिस्ट असेल तुमची, काही विहाराची लिस्ट असेल म्हणा किंवा 14 एप्रिलची लिस्ट असेल म्हणा, त्याच्यामध्ये जर समजा नाव नाही आलं तर काय होते, जर समजा लिस्ट आहे, एक बाय चान्स मध्ये समजून घ्या लिस्ट दिली आणि लिस्ट मध्ये जर दिनाराचं नाव नाही, काय होते, दुसऱ्या मीटिंग मध्ये दाखवतो म्हणते तुला कस काय, मी दान दिलं होतं, मी वर्गणी दिली होती, पण माझं लिस्ट मध्ये नाव नाही आहे. दुसरी मीटिंग होऊ दे, मीटिंग मध्ये पहिला कार्यक्रम धिंगाण्याचा त्याचा सुरू होते, ऐक माझं नाव का नव्हतं. कधी कधी नावासाठी लोक दान करतात. जेव्हा दान आपण करत असतो, दान देणारा मनुष्य कधी लपून राहत नाही, दान देणारा मनुष्य कधीही लपून राहत नाही. अनाथ पिंडकाने 64 करोड सुवर्ण मुद्रा खर्च करून जेतवन विहाराची निर्मिती केली. त्याचं नाव देत असताना तो म्हणे माझ्या नावाची गरज नाही आहे, जेत कुमाराने झाडं आणि बाकीची जागा दान दिली, तर जेतवन विहार अशा प्रकारे त्याला नाव द्या. पण इतिहासामध्ये आपण काय म्हणतो, अनाथ पिंडकाचे जेतवन विहार, कारण जेत कुमाराची जागा असते म्हणून जेतवन विहार, खरं नाव त्याचं जेतवन विहार असते, परंतु दान कुणी दिलं असते, अनाथ पिंडकाने. त्यामुळे इतिहासामध्ये बघा अनाथ पिंडिकस जेतवन विहारे, जे जेतवन विहार अनाथ पिंडकाचा आपण असं म्हणतो. दान देणारा व्यक्ती कधीही लपून राहत नाही, इतिहासामध्ये तो उजागर होत असतो, त्याचं नाव अजरामर होत असते. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये देण्याची जी चेतना आहे, ती चेतना बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण किती देतो, आपण कसं देतो, आपण कुणाला देतो याचा विषय नाही आहे, आपण कोणत्या मनाने देत असतो. प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने जर आपण ते देत असेल, तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला होत असतो. बघा कधी कधी काही काही लोकांना असं वाटतं की भंते सांगतात की दानाचं फळ तुम्हाला लगेच प्राप्त होते. आता कधी कधी होतं की दानाचं फळ हे लगेच प्राप्त होते आणि कधी कधी मग दानाचं फळ मिळत नाही. तर लोक असं म्हणतात की फळ का मिळालं नाही, फळ आम्हाला का नाही मिळालं, आम्ही तर एवढ्या दिवसापासून दान करतो, आम्ही तर एवढ्या वर्षापासून दान करतो, एवढ्या वर्षापासून विहारामध्ये जातो, आम्हाला तर काही मिळालंच नाही. पण भगवंत असे म्हणतात की कर्म सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. काही काही कर्म दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म असतात, तात्काळ फळ देणारे कर्म असतात. बरोबर
बीज कर्म केल्याबरोबर फळ देणारे कर्म असतात काही काही, ज्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म असं म्हटलं आहे. काही काही कर्म अपरिहार्य वेदनीय कर्म असतात, काही वेळांतर फळ देणारे कर्म असतात, काही कर्म उपपज्य वेदनीय कर्म असतात, काही वर्षानंतर ते फळ देणार असतात, काही काही कर्म अहोसी कर्म असतात, त्याचं फळ काही मिळत नाही. परंतु भगवंत असे म्हणतात, कर्म केल्यानंतर त्याचं फळ मात्र नक्कीच आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे कर्माचा हा जो भाव आहे, कर्माची जी चेतना आहे, तर लोभाच्या द्वारा जर आपण कर्म केलं तर त्याचं फळ मात्र काही विशेष मिळत नाही. कधी कधी बघा, लोभाच्या द्वारा माझं नाव व्हावं, माझी प्रसिद्धी व्हावी, माझी वाहवा व्हावी, यासाठी काही लोक दान करतात. तर भगवंत असे म्हणतात, विशेष त्याचं फळ काही त्याला प्राप्त होत नाही. फळ तर प्राप्त होते, परंतु विशेष मात्र त्याचं फळ होत नाही. आणि जेव्हा मनुष्य आपल्या, कधी कधी होते असं, काही काही लोक भीतीनं सुद्धा दान करतात. भीतीनं, कसं भीतीनं दान करतात सांगा बरं. हा, कधी कधी लोकांना असं वाटते की लय पाप कर्म हे आले, जरा इकडे देऊ द्या, ऐक ना, इकडे देऊ द्या, जरा पुण्याचा संचय वाढू द्या, असं लोक म्हणतात. ऐक ना, विशेष रूपाने काही काही लोक, जसं उदाहरण म्हणून जर घ्यायचं असेल, जसं ब्लॅक मनी येतो काही लोकांना, किंवा इकडं तिकडे टोप्या, इकडेची टोपी तिकडं, तिकडची टोपी इकडे करून येते. तर मग कधी कधी लोक वर्गणी जास्त देतात. लोक त्याला काय कमी आहे, साऱ्या मुंड्या मुरगळून दिल्या, इकडं काय फरक पडते दिलं तर, असं लोक म्हणतात. कधी कधी त्यांना असं वाटते, समाजामध्ये असं वाटते की आपण जर नाही दिलं तर लोक आपल्याला काय म्हणतील. भीतीपोटी सुद्धा लोक देतात. म्हणजे भीतीपोटी दिलेलं दान असेल, लोभाने दिलेलं दान असेल, द्यायचं म्हणून जर द्यायचं असेल तर त्याचं काही विशेष फळ प्राप्त होत नाही. फळ कधी प्राप्त होते, श्रद्धेनं. दानं ददंदु श्रद्धायम, श्रद्धायुक्त चित्ताने जेव्हा आपण दान देत असतो तर त्याचं फळ महान होत असते. मग ते कुठल्याही प्रकारचं दान पुण्य असो, कितीही छोटं असो मोठं असो, जर श्रद्धेनं जर आपण दान पुण्य करत असेल तर त्याचा लाभ बघा आपल्या जीवनामध्ये होत असते. कारण श्रद्धा जर आपल्या चित्तामध्ये आहे, बुद्ध धम्म संघाच्या प्रती जर श्रद्धा आहे, तर त्या श्रद्धेच्या द्वारा आपण अगदी एक फूल जरी दिलं तरी आपलं ते कुशल कर्म होते, पुण्य कर्म होते. एक ग्लासभर आपण पाणी जरी दिलं कुणाला, भुकेल्या व्यक्तीला, ताणलेल्या व्यक्तीला, ते सुद्धा आपलं कुशल कर्म होते, पुण्य कर्म होते. भगवंत असे म्हणतात, जो जो याचक आपल्या दारी येत असतो, याचक म्हणजे याचना करणारा, मागणारा, जो जो याचक आपल्या दारावरती येत असतो त्याला आपण काही ना काही दिलं पाहिजे, काही ना काही दिलं पाहिजे. असं नाही म्हणलं पाहिजे, अरे हे काय आमच्या धर्माचे नाही, हा काय आमच्या जातीचं नाही, हा काय आमच्या संप्रदायाचा नाही, असं बिलकुल नाही आहे. भगवंत असे म्हणतात, आपल्या दारावरती येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण काही ना काही दिलं पाहिजे. त्याला ग्लासभर पाणी का होईना, थोडंसं त्याला अन्न का होईना, आपण त्यांना दिलं पाहिजे. ज्याचा सदुपयोग होत नसेल, जिथे सदुपयोग होत नसेल तिथे आपण दान दिलं नाही पाहिजे. मग दान कोणाला देऊ नये, दान कोणाला देऊ नये. भगवंत असे म्हणतात की शील पालन करणारा व्यक्ती नसेल तर त्याला आपण दान देऊ नये, सदाचारी व्यक्ती नसेल तर त्याला आपण दान देऊ नये, जर दानाचा तो योग्य उपयोग करत नसेल तर त्याला आपण दान देऊ नये. कारण अशा प्रकारच्या व्यक्तीला दिलेलं जे काही दान असतं त्याचा बिलकुल काहीही लाभ होत नाही. दान योग्य ठिकाणी आपण दिलं पाहिजे, त्या दानाचं फळ आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. त्या दानाचं फळ जर आपल्याला प्राप्त होत असेल तर अशा ठिकाणी आपण दान देण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मानवी जीवनामध्ये दानाचं जे फळ आहे, दान दिल्यामुळे आपलं मन प्रसन्न होत असतं. दानाचं फळ आहे ते, आपलं मन प्रसन्न होते, आपलं मन आनंदी होते. म्हणजे दान दिल्यानंतर कधी कधी असं होते की कधी कधी मनुष्याचं मन अप्रसन्न सुद्धा होत असते. काही काही लोभी मनुष्य असतात, कंजूस मनुष्य असतात, तर त्याचं मन लोभी चित्ताने, लोभी मनाने त्याच्या चित्तामध्ये तो भाव उत्पन्न होत असतो आणि त्यामुळे त्या चित्त म्हणजे त्या दानामध्ये नसल्या कारणाने त्याचं मन अप्रसन्न सुद्धा होत असते. परंतु दान देणारा व्यक्ती हा त्याच्या मनाची शांती करत असतो, त्याला समाधान लाभत असते दान देणाऱ्या व्यक्तीचं. त्यानंतर दान दिल्यामुळे आपला राग कमी होतो,
आपला द्वेष कमी होतो, आपला मोह कमी होत असतो. हा दानाचा सुद्धा एक लाभ आहे. दान दिल्यामुळे मनुष्य मैत्रीवान ठरत असतो. म्हणजे इतर लोकांमध्ये सुद्धा त्यांची वाहवा होत असते. इतर लोकांमध्ये सुद्धा त्यांचा सन्मान होत असतो. जर मनुष्य दान पुण्य करत असेल तर त्याचा सन्मान होतो, त्यांची वाहवा होत असते, त्यांची स्तुती होत असते. होते का नाही? दान देणाऱ्या व्यक्तींची स्तुती होते का नाही? त्यांची वाहवा होते का नाही? त्यांना लोक चांगलं म्हणतात का नाही? म्हणतात ना. इथंच तर उदाहरण आहे तुम्हाला. आता परिवाराने बघा, परिवाराने दान पुण्य केलं, एवढ्या लोकांना देशना सर्वांकडे संधी प्राप्त झाली की नाही? म्हणजे दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये हा कुशलतेचा भाव निर्माण होत असतो आणि त्यामुळे दान प्रसन्न चित्ताने आपण दिलं पाहिजे. दान दिल्यामुळे पुण्यभूमी आपल्याला प्राप्त होत असते. दानं ददंदु सद्धायं शीलं रखंतु सबदा भावना भीरता हुंतु गच्छंतु देवता गता. दान पुण्य केल्यामुळे मनुष्य देवता गतीला सुद्धा प्राप्त होत असतो. देवता गतीला म्हणजे काय? सुखाला तो प्राप्त होत असतो, सुखाच्या अवस्थेला तो प्राप्त होत असतो. कारण दानामुळे मनुष्याला सुख प्राप्त होते. दान देणारा व्यक्ती धम्मावरती रूढ होत असतो. धम्म मार्गावरती, धम्म मार्गाचा तो पथिक बनत असतो. धम्म मार्गावरती तो अरूढ होत असतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दान देण्याचा आपण आपल्या मनामध्ये सातत्याने संकल्प केला पाहिजे. आपण किती दान देतो, कसं देतो याला विशेष महत्व नाही. आपल्या दानाची जी चेतना आहे, आपली मन जसं असेल त्याद्वारा आपला पुण्य बघा प्राप्त होत असते. एक वेळचा प्रसंग बघा, अनाथ पिंडकाचा एक सेवक दान देत असतो एका भिक्षूंना, आणि भिक्षूंना दान दिल्यानंतर त्या दानशाळेवरती असणाऱ्या ज्या देवता असतात तर त्या देवता सुद्धा साधुवाद देत असतात. साधू साधू अशा प्रकारचा ते निनाद करतात. अनाथ पिंडक जेव्हा पाहतो, अरे मी तर रोज दान देतो, माझ्या दानशाळेमध्ये हजारो लोक रोज भोजन करतात, परंतु देवताने कधी साधुवाद दिला नाही. आज नेमकं असं काय घडलं की देवता लोकांनी साधुवाद दिला? जेव्हा अनाथ पिंडक येतो त्या दानशाळेमध्ये आणि विचारतो की अरे आज असं काय घडलं की साधुवाद दिला गेला आहे, तर ते सांगतात की आज या या व्यक्तीनं दान दिलं. एक दास असतो त्यांचा, ते दान देतात आणि ते दान दिल्यामुळे देवता लोक साधुवाद देतात. साधुवाद दिल्याबरोबर अनाथ पिंडकाला थोडं आश्चर्य वाटते. त्याला असं वाटतं की नक्कीच हे काहीतरी कुशल कर्म असेल, पुण्यकर्म असेल. आणि जेव्हा तो त्याच्याकडे जातो आणि त्यांना म्हणतो, तू हे जे दान दिलं त्या दानामध्ये मला सहभागी करून घे. तर तो म्हणतो, नाही, मी दानामध्ये माझ्या सहभागी करून घेत नाही. तो भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो की भगवान, म्हणजे हे जे दान पुण्य मी केलं, हे जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, तर माझा जो सेवक आहे, माझा जो मालक आहे अनाथ पिंडक, तो असं म्हणतो की या दानामध्ये मला सहभागी करून घे, तर मी घेतलं पाहिजे का? तर भगवंत म्हणतात की हो, घेतलं पाहिजे. कारण तू जे कुशल कर्म केलं, तू जे पुण्यकर्म केलं, त्याचा भाग काही कमी होणार नाही. आपण जे पुण्यकर्म करतो, आपण जे कुशल कर्म करतो, त्या कुशल कर्माचा, त्या पुण्यकर्माचा भाव, ज्याला अनुमोदन असं आपण म्हणत असतो, दानाचं अनुमोदन आपण करत असतो. तर इतरांना जरी आपण आपल्या केल्या दानाचं अनुमोदन केलं तर त्याची कमतरता काही होत नाही. उदाहरण देतो भगवंत, समजून घ्या, 100 घराची वस्ती आहे आणि 100 घराची वस्ती असताना केवळ एका घरी दीप प्रज्वलित आहे, बाकी 99 घरी अंधार आहे. एक घरी दीप प्रज्वलित आहे, त्या दिव्याने 99 घरचे जर दिवे पेटवले तर पहिल्या दिव्याचा प्रकाश कमी होईल का? बिलकुल नाही आहे, त्याचा कमी होणारच नाही, उलटा प्रकाश वाढेल, कारण 99 घरचे दिवे आता पेटलेले आहे. अगदी तशाच पद्धतीने जेव्हा आपण दान पुण्य करत असतो तर त्या दानाचं मोल नसते. कारण अनाथ पिंडक म्हणतो की त्या दानाचं मला अनुमोदन दे, मी तुला 100 कारशा पण देतो. तर ते म्हणतात की नाही, मी तुला 200 कारशा पण देतो, मी तुला 500 कारशा पण देतो, मी तुला 1000 कारशा पण देतो. 1000 कारशा पण देऊन सुद्धा तो सेवक दानाचं अनुमोदन करत नाही. परंतु जेव्हा भगवंत त्याला समजून सांगतात की इतरांना दान आपण अनुमोदित करू शकतो, इतरांना दान आपण विस्तारित करू शकतो, त्याचं अनुमोदन करू शकतो, तर तेव्हा मात्र तो देतो.
त्या दानाची महती सांगताना भगवंत असे म्हणतात की अनाथ पिंडक, तुम्ही रोज दान करत असता, म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे विपुल आहे, भरमसाठ त्या व्यक्तीकडे आहे, आणि त्या भरमसाठ व्यक्तीने जर दान पुण्य केलं तर काही विशेष नाही. परंतु ज्यांच्याकडे काहीच नाही आहे आणि अशा व्यक्तीने जर दान दिलं तर ते मात्र महान फळ देणं ठरत असते, कारण त्याच्याकडे काहीच नाही तरी सुद्धा तो देत आहे. आणि त्यामुळे दान मनुष्याच्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात, ज्या मनुष्याला आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्षा आदी विकार नष्ट करायचे आहे तर त्या मनुष्याने दान पुण्य केलं पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे, प्रज्ञेची भावना केली पाहिजे. पुढे काही कुशल कर्म आहे, जेवढे कुशल धम्म आहे त्या कुशल धम्माचं अनुसरण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेब सुद्धा म्हणतात, आपल्या कमाईचा 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी आपण दान दिला पाहिजे. कारण 20वा हिस्सा म्हटलं बाबासाहेबांनी, म्हणजे 20वा हिस्सा तर आपण देत नाही. 20वा हिस्सा म्हणजे लई मोठी गोष्ट होते. आपण एक हिस्सा जरी दिला तरी धम्माचे काम बघा फार मोठ्या स्वरूपामध्ये होत असतात. आणि त्यामुळे बाबासाहेबांचा संकल्प आहे, सारा भारत मी बौद्धमय करेल. बाबासाहेब असं म्हणतात की मला जर आयुष्य लाभलं तर माझं उर्वरित आयुष्य बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी घालवणार आहे. परंतु बघा निसर्गाच्या नियमाला अनुसरून बाबासाहेब आपल्यामधून निघून गेले आणि त्यामुळे बाबासाहेबांचा हा जो संकल्प आहे तो संकल्प पूर्णत्वास गेला नाही. तसं बोधिसत्व जे जे संकल्प करतात ते पूर्णच होत असतात. जे संविधानाच्या द्वारा बाबासाहेबांनी हा सारा भारत बौद्धमयच केला, परंतु आचरणिक दृष्टिकोनातून म्हणजे लोकांनी तशा प्रकारचं आचरण करावं, अनुसरण करावं, या दृष्टिकोनातून बघा सारा भारत बौद्धमय करेल अशी बाबासाहेबांची घोषणा होती, संकल्प होता. आणि त्या संकल्पनेला अनुसरून बघा आज आपल्याला भिक्खू संघ मोठ्या जोमाने काम करताना पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या भागामध्ये, खेड्यामध्ये, पाड्यामध्ये, शहरामध्ये खूप मोठ्या स्वरूपामध्ये धम्माचे मोठमोठे आता कार्यक्रम होत आहे. उपोषणधारी श्रद्धासंपन्न उपासक उपासिका सुद्धा बनत आहेत, सिलवान गुणवान लोक बनत आहेत. आणि त्यामुळे हळूहळू बघा धम्माचं आचरण करणारे लोक आज आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे. हे सर्व जे काही कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, हे सर्व कुशल कर्म पुण्यकर्म बाबासाहेबांचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मी प्रबुद्ध भारत निर्माण करेल ही बाबासाहेबांची संकल्पना होती. आणि त्यामुळे धम्माचं आचरण करणे, धम्माचं अनुसरण करणे, जिथे जिथे चांगल्या प्रकारचं धम्माचं काम होत आहे तिथे तिथे आपण आपल्या कमाईचा हिस्सा दान दिला पाहिजे. कारण दानाशिवाय कुठल्याही प्रकारचं कार्य पूर्णत्वात जाऊ शकत नाही. दानाशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही, दानाशिवाय विहाराची निर्मिती होऊ शकत नाही, दानाशिवाय सामाजिक कार्य सुद्धा आपण करू शकत नाही. आणि त्यामुळे दान आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. बघा बाबासाहेबांचा संकल्प होता की भारतवर्षामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे झाला पाहिजे. ज्याप्रमाणे ख्रिश्चन मिशनरी घराघरामध्ये, खेड्यामध्ये, गावामध्ये जाऊन त्यांच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात, अगदी तशाच पद्धतीने बौद्ध धर्माचा प्रचार सुद्धा झाला पाहिजे अशी बाबासाहेबांची संकल्पना होती. आणि त्याला अनुसरून बाबासाहेब असं म्हणतात की मला जर आयुष्य लाभलं तर मोठमोठ्या शहरामध्ये सुंदर टोलेजंग अशा विहाराची मी निर्मिती करेल, जिथे जे काही धम्म प्रचारक आहे ते धम्म प्रचारक निर्माण झाले पाहिजे, सिलवान गुणवान भिक्खू निर्माण झाले पाहिजे, उपासक उपासिका निर्माण झाले पाहिजे. कारण जोपर्यंत सिलवान गुणवान भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिका निर्माण होणार नाहीत तोपर्यंत धम्माचा प्रचार आणि प्रसार होणार नाही. ही बाबासाहेबांची बघा संकल्पना होती. परंतु बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही. आणि आता हळूहळू बघा मोठमोठ्या प्रकारची शहर निर्माण होत आहेत, विहार निर्माण होत आहेत. आणि त्यामुळे जिथे जिथे अशा प्रकारचं कार्य होत आहे तिथे तिथे आपण दान पुण्य केलं पाहिजे. बघा आम्ही जळगाव शहरामध्ये, तसा औरंगाबादला आम्ही राहतो, पण गेल्या 4-5 वर्षापासून जळगाव शहरामध्ये सुद्धा, खानदेशामध्ये सुद्धा तिकडे भिक्खूंची संख्या फार कमी आहे. फार मोजक्या शहरामध्ये भिक्खू आहेत. जसं नागपूरला खूप भिक्षू आहे, तुमच्या अमरावतीला सुद्धा खूप सारे भिक्षू आहेत, चंद्रपूरला सुद्धा खूप भिक्षू आहेत, आमच्या औरंगाबादमध्ये सुद्धा खूप भिक्षू आहे. काही 4-5 मोठे शहर जर सोडले, मुंबई असेल, तर इथे भिक्षू आहेत. परंतु काही भागामध्ये बघा भिक्षू बिलकुल नाही आहे. जसं खानदेशामध्ये आता मी गेल्या 4-5 वर्षापासून काम करतो, अगदी बोटावरती मोजण्यासारखे भिक्षू आहे. फक्त 2 भिक्षू पुऱ्या खानदेशामध्ये आहे. कारण भिक्षूच नाही आहेत, कारण तुम्ही दानच तर करत नाही.
दान करता का तुम्ही? काय लेकर दानच तर करत नाही तुम्ही. आणि म्हणता भिक्षू चांगले पाहिजे, भंतेजी आमच्याकडे कधी येतात कार्यक्रमाला, नाही की नाही? भंतेजी आले पाहिजे, आहे की नाही? सिलवान गुणवान भंतेजी आले पाहिजे. तर तुम्ही दानच देत नाही, तर भिक्षू कसे निर्माण होतील? त्यामुळे आता या दानासोबत सोबत म्हणजे दान सहाय्यक सोबत सोबत दान दात म्हणजे दानदायक सुद्धा आपण बनलं पाहिजे. दानदायक, दानदाता, दानदायक सुद्धा तुम्ही बनलं पाहिजे. सम्राट अशोकाचा तुम्ही आदर्श घेतला पाहिजे. ऐक ना, सम्राट अशोकाने मुलाला दान दिलं. कोणाला? महेंद्राला. मुलीला दान दिलं. संघमित्राला. ऐक ना, मुलाला दान दिलं, मुलीला दान दिलं. म्हणजे एका राजाचे पुत्र, ऐक ना, मुलगा आणि मुलगी दोघेही बघा भिक्षू बनतात. आपला तर बाबा तू डॉक्टर बन, है का, तू इंजिनियर बन, तू वकील बन, कोणीच म्हणत नाही तू भंतेजी बन. कधी कधी शिबिरामध्ये लोक आम्हाला म्हणतात भंतेजी आमच्या मुलाला शिबिरामध्ये बसवायचं. एक ना 10 दिवसाचं का बसवायचं? लयच बंड आहे भंतेजी हा, हा एकदम बंड आहे, जरा याला शांत करा. म्हणजे जे जे बंड आहेत जे आमच्याकडे पाठवा, आहे की नाही? नंतर मग भिक्षू म्हणतात बा भिक्षू संघ चांगला पाहिजे. तुमचे लेकरं तुम्ही बंड पाठवता, भिक्षू संघ चांगला कसा निर्माण होईल? पण इकडं आलं की बंडही शांत होतात, है की? कारण इकडं तशा प्रकारचं वातावरण असते. भिक्षू संघामध्ये तसे ट्रेनिंग दिले जाते. पण भिक्षू संघाला आपण मुलं सुद्धा दान दिले पाहिजे. संकल्प आपण केला पाहिजे. आपल्याला जर 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, तसे संस्कार बघा आपण दिले पाहिजे. अगदी लहानपणापासून आपण संस्कार दिले पाहिजे. कारण भिक्खूंची संख्या जर अधिक वाढेल, भिक्खू अधिक अधिक निर्माण होतील, तर धम्माचा प्रचार आणि प्रसार जोमाने होईल. आणि त्यामुळे जळगाव शहरामध्ये बघा आम्ही फार मोठ्या स्वरूपामध्ये एक धम्म कार्य हाती घेतलेलं आहे. जळगाव शहरामध्ये श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांच्या दान बलावरती 16.5 एकर जागा आम्ही खरेदी केली बघा. 1 कोटी रुपयामध्ये ती जागा आपण खरेदी केलेली आहे. म्हणजे डील झालेली आहे फक्त 16.5 एकर. फार मोठी ट्रेनिंग म्हणजे मॉनेस्ट्री, सप्तपणी अरण्य बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आपण तिथे निर्माण करत आहोत. जिथे प्रशिक्षित ज्ञानी, सिलवान, गुणवान भिक्खू निर्माण होतील, उपासक उपासिका निर्माण होतील. तिथून सर्व प्रकारचं सामाजिक असेल, धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, हे सर्व प्रकारचं कार्य आपण हाती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्यामुळे ही जी जागा आहे, ही जागा सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांच्या दान बलावर आपण घेतली आहे. मी जेव्हा जागेची आम्ही डील केली, तर अनेक लोक असं म्हटले की भंतेजी आता 1 कोटी रुपये कसे द्यायचे? जागा तर तुम्ही घेतली, फार मोठी हिंमत केली, मग 1 कोटी रुपये तुम्ही जमा कसे करणार? तुमच्याकडे किती आहे? म्हटलं माझ्याकडे काहीच नाही, जे आहे ते म्हटलं देऊ. मग बाकीचा पैसा? मी म्हटलं तुम्ही आहात, एक उपासक सोबत म्हटलं तुम्ही आहात, समाज आहे, संपूर्ण महाराष्ट्र आहे. मग लोकांना मी सांगितलं की फार सोपी गोष्ट आहे. मी लोकांना एक आयडिया दिली. मी म्हटलं जर समजून घ्या, 1 कोटी रुपये जमा करण्यासाठी जर एका श्रद्धासंपन्न उपासकाने जर आपल्याला 10,000 रुपये या प्रोजेक्टसाठी जर दान दिले, 10,000 रुपये देणारे 1,000 लोक सर्व महाराष्ट्रामध्ये जर जमा झाले, तर झाले 1 कोटी रुपये. 1,000 लोक जर तयार झाले, तर 1 कोटी रुपये जमा झाले. लोकांना असं वाटेल म्हटलं की 10,000 रुपये फार होतात, तर 2 टप्प्यामध्ये तुम्ही देऊ शकता, 5,000 रुपये देऊ शकता. अधिक जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 2,000 आणि 5 महिन्यापर्यंत देऊ शकता. अधिक जर तुम्हाला वाटत असेल तर 1,000 रुपये महिन्याने तुम्ही 1 वर्षापर्यंत ते पैसे देऊ शकता. असं लोकांना बघा मी सांगितलं, अनेक लोक तयार झाले. काही लोक 500 रुपये दर महिन्याला. भंतीजी म्हणतात आम्ही आजीवन, जोपर्यंत आमचं जीवन आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला 500 रुपये महिना देऊ, 1,000 रुपये महिना देऊ. म्हणजे अशा प्रकारचे लोक तयार होत आहेत, कारण हे सर्व समाजाचं कार्य आहे. भिक्खू संघ जे जे काही काम करतो, तर ते सर्व काही समाजाचं असतं. समाजाच्या दानावरती ते निर्माण होत असते. आमचं आयुष्य आहे तोपर्यंत आम्ही तिथे राहणार आहोत, त्याच्यानंतर बाकी दुसरी पिढी येणार आहे. म्हणजे आपण केवळ पाया निर्माण केला पाहिजे, आपण पाया निर्माण करून गेलं पाहिजे. येणारा जो काही काळ असेल तिथे बिल्डिंग भिक्षू निर्माण करतील, परंतु आपण आपलं जे जीवन आहे ते सत्कारणी लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जीवन तर क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे काय होईल सांगता येत नाही, कधी आपण जाईल सांगता येत नाही. आणि त्यामुळे जेवढं मिळालेलं आपल्याला आयुष्य असतं, त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. बघा बाबासाहेबांनी मोठा त्याग केला. बाबासाहेबांचे 4 मुलं मृत्यूला प्राप्त झाले.
बाबासाहेबांची इंदुमती गेली, बाबासाहेबांचा राजरत्न गेला, बाबासाहेबांचा रमेश गेला, बाबासाहेबांचा गंगाधर गेला, अगदी वयाच्या 67 वर्षी माता रमाई मूर्तीला प्राप्त झाली. एवढा महान त्याग बघा बाबासाहेबांनी आपल्यासाठी केला. मग आपलं हे जे संपूर्ण जीवन आहे, हे सर्व जीवन बाबासाहेबांच्या धर्मक्रांतीसाठी आपण समर्पित केलं आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, आपलं नैतिक कर्तव्य आहे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपण अशा प्रकारचं धम्माचं आचरण, धम्माचं अनुसरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जिथे जिथे धम्माचे कार्य होतात, त्या धम्माच्या कार्याला सुद्धा बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे विसावा हिस्सा तर आपण देऊ शकत नाही, परंतु फुल नाही, फुलाची पाकळी दान पुण्य करून आपण आपल्या जीवनामध्ये एक दान पारमिता आपली पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी भडके परिवाराने जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, दान कर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने भडके परिवारांना व तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमा पवने पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.